चला तर मग सांगलीकर सुरुवातीपासून सुरू करूयात. तुम्ही विचारणार आज स्पेशल काय भाऊबीजेसाठी? स्पेशल काय नसतं आमच्यात भाऊबीज, आम्ही शेतकरी आहोत. आणि सकाळची सुरुवात झाली ही मम्मीनं ढोबू मिरची असतात ना, मला वाटलं सडलेली ढोबू मिरची आहे. मम्मी कसलं कालवण करायलाच म्हणताना मम्मी म्हणली की नाही नाही ती देशी आहेत आणि इतकं तिखट आहेत ना ती देशी, सांगायला नको. मग आमचा आजा सकाळ सकाळी दिवाळीचा फराळ आजाला आवडला, आजा ते खात होता. त्यानंतर भाऊबीजेचा कार्यक्रम होता, ओवाळून घेतलो. आजांची बहीण नाहीये, मम्मीचं ओवाळून घेतलो. म्हणजे आहे तिकडं आहे दुसरीकडं, लांब आहे म्हणून मी आजानं ओवाळून घेतलो. नंतर शेतात अभ्यास करायला कुणाला नाही आवडत, मला नाही आवडत, पण तरी अभ्यास करायला लागतो कारण 3 तारखेला पेपर आहेत. मग मोटर चालू केलं हळूच अशी लाकड धरून हातात. त्यानंतर जरा फिरत तिकडं इकडं बसून बसून पण अभ्यास होत नाही म्हणून वाचत इकडं तिकडं. पाठांतर आहे आपलं ग्रॅज्युएशनचं काय असतं ना. मग तिथं जाताना शेतकरी बघा कसं असतं, इतकं सगळं कामं आहेत, सगळं करायचं शेतात. आता पेरणी ते सगळं पण चालू आहे. जाऊन मग आजी त्याने सगळे जेवायला बसलेले, मला कॉल केलेला जेवायला म्हणून. मग मी जेवून घेतलो. मग आत्तीकडे जायला आम्ही निघालो, आत्तीची भेट घेतलो. पप्पांनी आत्तीला पप्पांनी नाही आत्तीने पप्पाला ओवाळलं. मग आमच्या छोट्याशा मुलाला बघून परत मी निघाले आमच्या आत्तीच्या पोरीच्या पोरगीला परिराणीला. त्यानंतर जातानाचा व्ह्यू खतरनाक होता. ही नदी आहे काय काय आहे मला माहित नाही, पण छान होतं. नदी तर नव्हती हा, तळच असेल काय तर काय. तिथनं जाताना पप्पाच्या मित्राच्या एका घरला गेलेलो, इतकी कुत्री ओरडाल तिथं तिथे सांगायला नको. आणि आम्ही झाड विकत आणायला गेलतो. मग ती झाड बघून माझं असं मन एकदम प्रसन्न झालं. येऊन आता गड्डा काढून झाड, ती बाग आहे ना माझी त्यात लावणार मस्तपैकी. आणि तुम्ही बघू शकता किती भारी बाग आहे, मी पण छान दिसत होते ते दाखवायला ते. त्यानंतर मग आम्ही निघालो जायला घरला. जाताना कडीपत्त्याचं झाड दिसलं, मग कडीपत्ता सगळा तोडून घेतलो. दिवाळी अजून संपली नाही, मम्मीने सांगितली दिवा लावायला, दिवं लावलं. आणि मग रस्ता ट्रान्झॅक्शन व्हिडिओ करत पुढे गेले. त्यानंतर मम्मी भाकरी करत होती, डोसा सुद्धा केलता आज. ते आजी काय करायचं काय असं एक म्हणतात एक त्याला, काढून ती माळ जपत होती. आजी झालं का विचारत नाही? होता असं का तसं का तसं का असं करून डोकं बरं. फिरवलं आजीचं. त्यानंतर डोसा खाल्लो. डोसा काय म्हणतात मला माहित नाही, आमच्या डोसा इडली सगळे एकाच पिठात